नमस्कार मंडळी. तर आज इतकं छान आवरून मी कुठे चालले होते हो सांगते. तर त्याआधी काय झालं तर सकाळी सकाळी उठले, खूप दिवसानंतर भाजी वगैरे काहीच नव्हती घरामध्ये. म्हटलं पहिलं मार्केटला जाऊन यावं. मार्केटला गेले तर माझ्या दोन मायलेकी ह्या इथे भेटल्या, माझी जाऊबाई आणि माझी लेक इथे भेटली. त्यांना भेटले, गप्पा शप्पा केला, दळण घेतलं, ते टाकलं आणि त्यानंतर आले घरी. ती भाजी दिवसानंतर भाजी आणायची होती आणि खूप सारी भाजी घेऊन आले मी आणि सगळी भाजी पहिली व्यवस्थित लावून घेतली. नंतर काय टाइम भेटणार नव्हता म्हणून सगळी भाजी काढली, कांदे बटाटे त्यांच्या जाळीमध्ये त्यांना सेटल करून दिले, सगळी भाजी फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवली. आणि तोपर्यंत आज मी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता आणि मला खूप असं म्हणजे जेवणच जात नव्हतं. तर मला आज खायची होती मिसळ. दोनदा ह्यांना रिक्वेस्ट केली पण त्यांना उशीर होत असल्यामुळे ते गेले, पण दिरांना हट्ट केला की मला घेऊनच चला. ते पण सुरुवातीला म्हटले की नाही म्हणून, मग नंतर त्यांना वाटलं खरंच आजारी आहे म्हणून मग ते म्हटले ठीक आहे जाऊयात म्हणून. मग गेलो आम्ही मिसळ खायला. एका ठिकाणी जायचं ठरवलं पण गेलो दुसरीकडेच. चला असो कुठेही असो पण गेलो. पण मला माझ्या तोंडाची टेस्ट चेंज करायची होती म्हणून म्हटलं झणझणीत असं काहीतरी खावं. गेलो तर पहिले मला खाईल की नाही हेच कन्फर्म नव्हतं, कारण मला उलटीसारखं फार होत होतं. फायनली तिथे गेले आणि मिसळचा वास बघून आणि तो आस्वाद घेतला आणि छान अशी मिसळ खाल्ली. त्यानंतर असं जेवल्यासारखं खूप दिवसांनी वाटलं. मिसळ छान अशी टेस्ट केली वगैरे. तिथून घरी आले. घरी आल्यानंतर माझी फ्रेंड आली होती, तिच्या घरी गेले. तिने मस्त चहा असा ब्लॅक टी मला ठेवला. खूप साऱ्या गप्पा मारल्यानंतर घरी आले. थोडा चहा ठेव. काढून दे मम्मा. तू बायकोला सांग की तुझ्या छोटे तुझी बायको. तिथून आले, पिल्लू डॅडांची ऍक्शन करत होतो, काहीतरी भलतंच बोलत होतं, बघितलं असेल तुम्ही. त्यानंतर मस्त मग हर्षदक्षला घेऊन आले. येताना त्याला वडापावच खायचा होता. तर पैसे नव्हते नेलं तर असं म्हणजे म्हणजे ज्या दुकानात मागितलं त्यांनी मला इझिली दिलं. असे लोक खूप कमवलेत मी म्हणजे माझ्या जीवनामध्ये, की जेणेकरून ओळख खूप महत्त्वाची आणि नुसकी असणे खूप महत्त्वाची. त्यानंतर घरी आले. आज जायचं होतं गरब्याला. तर पिल्लांची फरमाईश होती की मसाले भातच बनव. तर असं काही नाही बरं का. गरब्याला जायचं म्हणून मसाले भात बनवला. पण यांनाही विचारलं की काय बनवू, तर म्हणले बनव मसाले भात. तर चला मग म्हटलं पटापट सगळं चिरून वगैरे घेतलं. मस्त मसाले भात फोडणीचा टाकला. तो कुकर होईपर्यंत इकडं मी माझं रेडी होऊन घेतलं, कारण आज जायचं होतं गरब्याचा सेकंड डे होता. म्हटलं रेड कलर होता, वेअर करावं साडी. चला एकीकडे कुकर होतोय तर इकडे मी रेडी झालेली आहे आणि आल्यानंतर मस्त जेवण करणार होते. तर मस्त रेडी झाली. कसं वाटतंय लुक नक्की सांगा. तिथे गेले तर असं मस्त लिंबू चमचा होतं. पिल्लू लिंबू चमच्यामध्ये पार्टिसिपेट झाली पण काय विनर झाली नाही. त्यातल्या त्यात मी तिला म्हटलं की तू विनर झाली. आराध्या विनर. आराध्या तू खेळली म्हणजेच विनर. तिथून मग सगळ्या माझ्या फॅन लोक म्हणजे छोट्या छोट्या मुली पण इतक्या जवळ येत होत्या. लाडाने मला फुल असं भारी वाटत होतं आणि मी त्यांना भेटल्यानंतर खूप भारी वाटलं आणि असंच प्रेम माझ्यावरती सगळ्यांचं राहू दे. तिथून पुढे गेले चौकामध्ये माझ्या काको फेवरेट, ज्या लास्ट इयर आमची ओळख झाली होती, जसं काही मुलीचंच नातं. आणि इतकं छान त्यांनी मला जवळ वगैरे घेतलं. अशी मी माणसं कमवलेत माझ्या जीवनामध्ये, तर मला खूप सार्थक आहे आणि मी त्यांना खूप म्हणजे खूप खूप मानते. त्यानंतर काय म्हटलं जरा गरबा खेळूयात म्हणून जरा गरबा खेळला. त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मसाले भात